शिक्षक बांधवांनो, सरकारी DNA मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पवित्र पोर्टलवरून 480 शिक्षकांची भरती होणार आहे। ही भरती कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, मुदत किती आहे आणि कोणत्या माध्यमासाठी किती जागा आहेत, मराठी माध्यमासाठी किती, कन्नड माध्यमासाठी किती। तर चला शिक्षक मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण बघायचं आहे की राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला वेग आलेला असून पवित्र पोर्टलमधून सुमारे 30,000 भरतीसाठी घोषणा ही राज्य सरकारने केलेली आहे। आणि या घोषणेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी पदे आहेत, मराठी माध्यमांसाठी आहेत, तसेच कन्नड माध्यमासाठी देखील आहेत। तर इथे आपण बघायचं आहे की ह्या जिल्ह्यामध्ये 480 शिक्षकांची भरती होणार आहे आणि त्यामध्ये मराठी माध्यम हे 390 असून कन्नड हे 80 कन्नड माध्यमासाठी 80 जागा आहेत। तसेच उर्दू माध्यमाचा देखील याच्यामध्ये समावेश आहे। गेल्या वर्षी ज्या काही एक्झाम घेतली होती 2025 मध्ये TETची, आणि या TET परीक्षेमध्ये जे शिक्षक पात्र झाले आहेत अशा शिक्षकांनी पवित्र पोर्टलवर विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार आहे। ही सहभाग घेण्याची जी काही मुदत आहे ती 6 ऑगस्टला सुरू झाली असून 11 ऑगस्टपर्यंत सर्व शिक्षकांनी आपला पसंतीक्रम, जिल्हा आणि आपणास कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे व पदांचा प्राधान्यक्रम भरून तो फॉर्म लॉक करायचा आहे। मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही अर्जांचा विचार केला जाणार नाही असे प्रशासनाने सांगितले आहे। तरी सर्व शिक्षकांनी काळजीपूर्वक आपला पसंतीक्रम हा द्यायचा आहे। पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षक भरती मुलाखतीशिवाय थेट तुमच्या गुणवत्ता आणि प्राधान्यक्रमाच्या आधारे ही केली जाते। त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्थांनाही मुलाखतीसह शिक्षक निवडीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे। आणि या भरतीमुळे या जिल्ह्यामधील रिक्त पदे ही मोठ्या प्रमाणामध्ये भरली जाणार आहेत। तर आपण बघायचं आहे तो जिल्हा कोणता आहे। तर शिक्षक मित्रांनो, तो जिल्हा सांगली आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलवरून 480 शिक्षकांची भरती होणार आहे आणि मराठी माध्यमासाठी 390, कन्नडसाठी 80 या जागा आहेत। आणि आपण 11 ऑगस्टपर्यंत आपला प्राधान्यक्रम हा निश्चित करू शकता। तर सर्व शिक्षकांनी जे या भरतीचा लाभ घ्यायचा आहे आणि प्राधान्यक्रम व्यवस्थितपणे निवडून आपली भरती ही करून घ्यायची आहे। तर शिक्षक मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।